तू जेवढी कम्फर्टेबल आहे तेवढं कर. मी खूप कम्फर्टेबल आहे. एवढे नको. नाही का नाही पाऊस आहे म्हणून. स्टँड बाय अँड ऍक्शन. डिरेक्टरने पैसे दिले खर्चायला खऱ्या ठीक आहे. परतपेक्षा जास्त. ऑर्डर अँड ऍक्शन. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. का ना मी फोन इथे चार्जिंगला लावला आहे. टाकटूक वाजते. मानसी मंडळी तुम्हाला दाखवते आजच्या शूटचं लोकेशन. आणि हे लोकेशन सिटीमध्ये आहे पुण्यात. शाहीग्राम वाडा हा माझ्या मित्राचाच वाडा आहे. कमाल लोकेशन आहे आणि इथे आम्ही शूट करतोय. हा आहे माझा आजचा लुक. आय होप सो तुम्हाला हा लुक आवडला असेल नसेल जे काय असेल कमेंटमध्ये सांगा. आजचं हे जे कॅरेक्टर हे करताना मी खरं तर थोडीशी नर्वस होते. पण म्हटलं भाई आपण तो ॲक्टर है, जिंदगी में कुछ तो चाहिए अलग चॅलेंजिंग, इसलिए मैंने ये चॅलेंज लिया. आणि टीममध्ये मी विचारायला गेले की मी कशी दिसते. कशी दिसते मी फस्ट एकदम माल एकदम कडक. आपला तो व्हिडिओ खूप छान झालाय जो आपण एकत्र करणार होतो. इतका सेक्सी व्हिडिओ झालाय का नाही तो. म्हणजे मी रोज तो व्हिडिओ बघून मी रडते. खरंय काय अतिशय काय क्रिएटिव्हिटी केली आहे. सिनेमॅटिक आणि एक्सप्रेशन वाला मास्टरपीस बनला होता तो. हो की नाही. माझ्या आयुष्यातला वन ऑफ द बेस्ट व्हिडिओ एव्हर. थँक्यू अतिश फॉर लॉन्चिंग मी इन युअर व्हिडिओ. थँक्यू सो मच. जो अजून आमचा शूटही नाही झालाय. तू जेवढी कम्फर्टेबल आहे तेवढं कर. मी खूप कम्फर्टेबल आहे. एवढे नको. तुला जेवढं हवंय तेवढं तुम्हाला तुला माझ्याकडे हवंय तेवढंच. बॉडी माझ्याकडे. आजच्या शूटचं फायनल प्रोडक्ट म्हणजे आमची आजची व्हर्टिकल स्टोरी बघण्यासाठी माझ्या इंस्टाग्राम पेजवरती जा आणि पटकन जाऊन स्टोरी बघून तिथे कमेंट करा. बघू आवाज आला रे मध्ये. तुझे पण तुझ्याकडे बघणार आहे. ऑर्डर येस. रोलिंग. ये आणि थोडस बॅकला जा. थोडासा. अरे नाही का नाही पाऊस आहे म्हणून मी म्हणतो. किती जाऊ शकतो. तिथं क्लोज येईल तेवढं. ठीक आहे करतो प्रयत्न. आणि तू बघ आणि एक स्माइल दे. डिरेक्टरने पैसे दिले खर्चायला खऱ्या परतपेक्षा जास्त. ऑर्डर. आई ये चांस चला गया तो सब चला जाएगा. कॉलेज स्कॉलरशिप ये मौका बार बार नहीं आता है. सगळे सिन्सिअरली प्रॅक्टिस करतायत आणि मी इथे माझ्या लुक सोबत छान असा एक व्हिडिओ काढून घेते कारण मला आवडला हा लुक. मी पण सिन्सिअरली सगळं करत होते. हा लगेच असं म्हणू नका कमेंटमध्ये सगळे सिन्सिअरली प्रॅक्टिस करतात आणि तुझा काय टाइमपास चाललाय. प्लीज मी सुद्धा शूट मध्ये अलर्ट होते. उलटच थांब सीमा. अँड ऍक्शन. रोशनी ती दिसत नाही का रे. एवढी ओके ना. आणि मग परत चालेल. रेडी. आणि तुझा हात वगैरे ते नॉक केलं की लगेच येशील. मग आता मला सांग मी इथूनच येऊ का. हा काय झालं तेवढा वेळ मिळेल. ठीक आहे. नॉक केले की डायरेक्ट येते तुला. उलट बॅक. रेडी. माझी पाठ चालली आहे ना. दिसत नाहीये ती. चल मी रेडी. रोलिंग. ऍक्शन. खूप वेळ होतोय. मी इन होते हवं तर. अँड ऍक्शन. रोशनी नको तेरे इन पैसों से मेरी बेटी नहीं पढ़ने वाली. मेरे आई बाप होते तो मैं भी आज पढ़ लिख के रोशनी के रास्ते होती ना. और एक बात बोलूं, ये पैसों का इससे अच्छा इस्तेमाल नहीं हो सकता.
Cut it. मला जास्त नाही खायचंय, भात खाल्लं तर मला झोप येईल. नालायक. सगळं इंडोरचं शूट उरकून आता आम्ही आलो आउटडोअरसाठी. आणि आउटडोअरचं शूट करत असताना काही चॅलेंजेस येत होते, म्हणजे जसं की गाड्या पास ऑन होत होत्या, माणसं येत होती, त्यामुळे कळत नव्हतं की काय चाललंय नक्की. पण त्यातही आमच्या डिरेक्टर आणि DOPसाठी एकदम जोरात टाळ्या होऊन जाऊ द्यात कमेंट सेक्शनमध्ये, कारण बिचाऱ्यांनी खरंच खूप कष्ट घेतले त्या एका शॉटसाठी. बाय द वे, हा जो माझा टेक आहे तो घेताना माझ्या डिरेक्टरने मला सांगितलंच नव्हतं की करायचं काय. आणि मी त्याला विचारते, अरे कुठे जाऊ कुठे जाऊ, तो मला मागून म्हटला राईटला जा. सो मी अशीच राईटला निघून गेले आणि आल्यावरती मला सुद्धा अरे मला सांग तरी करायचं काय. पण शेवटी आमचा टेक आम्हाला मिळाला, जो थोडासा कन्फ्युजन लेवलमध्ये शूट केला होता, त्यामुळे डिरेक्टरला तर आवडला नाही. त्यामुळे हा आत्ताचा टेक होता रिजेक्टेड. सो आम्ही परत एकदा शूटला लागलो, परत एकदा सगळ्या गोष्टी सेट झाल्या आणि आम्ही रिशूट करायला लागलो. साईडला थांबा, लाईट लो, कॅमेरा रोलिंग, ॲक्शन. हा पण टेक नाही आवडला, त्यामुळे परत करत होतो. आणि या सगळ्यामध्ये सीमा माझी मदत करत होती. किती छान, माझी बॉटल बॅग सगळं तिच्याकडे होतं. बिचारी तिचं शूट झाल्यानंतर पण आमच्यासोबत थांबली होती बराच वेळ. आय लव्ह यू सीमा. मग हा आमचा टेक झाला आणि पुढची रिॲक्शन माझ्या डिरेक्टर आणि DOPची काय होती हे बघण्यासाठी प्लीज ब्लॉग पुढे कंटिन्यू बघा. मिळाला बघू. सो हा जो फायनल टेक आहे तो आम्ही सगळे मिळून बघत होतो. आणि माझ्या डिरेक्टर आणि DOPची म्हणजे व्यंकटेश आणि कौस्तुभची रिॲक्शन बघा, किती छान हॅपी आहेत दोघं. मला छान वाटत होतं त्या दोघांकडे असं बघून. सकाळची पण लाईट असते रे, 6-7 लाईट नसतात. दुकान कुठे उघडली? ते कष्ट घेतले त्या पोरांनी हा एक शॉट घेण्यासाठी. दुकान कुठे उघडली? आणि माझं जे काही आजचं BTS आहे ते याने शूट केलं या मुलाने. थँक्यू. चला बॅकअप. गणपती बाप्पा मोरया. खूप पर्सनल गोष्टी शूट करण्यात येत आहेत. सॉरी मानसी गप्पा बस. मानसी गप्प बस म्हणून मानसी काही गप्प बसणार नव्हती, कारण तिला आजच्या व्लॉगसाठी तुम्हाला मजेशीर कंटेंट द्यायचा होता. सो ह्यांची ही जी गंमत आहे मी तुमच्यासाठी रेकॉर्ड केली आहे. आणि फायनली कौस्तुभने सीमाच्या झुपकेदार दाट अशा केसातून चैन गळ्यात घातलेली आहे आणि तिच्या त्या दाट घनदाट जंगलामध्ये त्याने क्लिप लावलेला आहे. आणि मित्र असावेत तर आयुष्यात असेल. कौस्त्या पुकी अवॉर्ड गोज टू कौस्तुभ. बाय बाय. तर मंडळी, हा होता माझ्या आयुष्यातला पहिला ब्लॉग. आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये पटकन जाऊन कळवा. आणि इथून पुढे मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गमती जमती, माझ्या शूट लाईफमधल्या सगळ्या मज्जा तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे ब्लॉग थ्रू. तर पटकन जावा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टॅप करायला विसरू नका. उद्या मी माझा एक छोटा दुसरा असा मिनी ब्लॉग शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सेटवरती कशा पद्धतीने रील शूट करतो आणि आम्ही काय काय गमती करतो ते तुम्हाला सगळ्यांना मी माझ्या YouTube चॅनलवरती दाखवणार आहे. तर वाट कसली बघताय, जा ना पटकन जा आणि बेल आयकॉनला टॅप करा. बाय, आय लव्ह यू.